नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्यांच्या आवडत्या लाडक्या आणि विश्वसनीय अशा इग्नाइट अकॅडमी या चॅनलवरती. मित्रांनो, सीटेटची तयारी तुम्ही करताय तर सीटेट या परीक्षेची तयारी करण्यापूर्वी आपल्याला या परीक्षेचा आवाका, या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि आपल्या परीक्षेचं स्वरूप कसं आहे या सगळ्या गोष्टींची माहिती पाहिजे. आणि यासाठीच मी सेशन घेऊन आला, ज्या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला आता आपण मराठी या विषयाची स्ट्रॅटेजी किंवा मराठी विषयामध्ये कशा प्रकारच्या गोष्टी असणार आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहे. ओके, तत्पूर्वी आपल्याकडे ज्या बॅचेस चालू त्याबद्दल माहिती देतो. आपल्याकडे सीटेटची नवीन बॅच आपण स्टार्ट केलेली आहे. ही जी बॅच असणार आहे अतिशय छान पद्धतीने होणार आहे. या बॅच मध्ये सगळे सेशन लाईव्ह असतील, रेकॉर्डेड असतील, नोट्स असणार आहे, टेस्ट असणार आहे, टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज, फुल लेंथ अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे. बघा, पेपर 1 साठी असेल किंवा पेपर 2 साठी असेल, ज्यांना वाटतं मला पेपर 1 जॉईन करायचं फक्त पेपर 1 तर फक्त पेपर 1 साठी पण आहे. ज्यांना पेपर 2 करायचं ओनली त्यांच्यासाठी पण आहे. आणि ज्यांना दोन्ही पेपर एकत्रित करायचे त्यांच्यासाठी सुद्धा ही बॅच असणार आहे. अशी ही बॅच आपली 18 तारखेपासून चालू होत आहे. 18 मे पासून ही होणारी बॅच असणार आहे. या बॅच मध्ये तुम्हाला सगळे लाईव्ह सेशन मिळणार आहे, नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना वाटतं मला टीईटीचा थोडीशी भीती वाटते, मग मी सीटेट करू का, तर तुम्ही खरंच जॉईन करून घ्या. नव्याने होणारी बॅच आहे, 6 मंथ व्हॅलिडिटी असणार आहे. त्याचबरोबर ज्यांना वाटतं नकोय मला आता समोर टीईटी आहे, तर समोर टीईटी असणाऱ्यांसाठी सेपरेटली फास्ट ट्रॅक बॅच पण आपण केली आहे. जे आताच अभ्यासाला सुरुवात करताय, जे नव्याने सुरुवात करताय त्यांच्यासाठी असणारी फास्ट ट्रॅक बॅच आहे. ज्या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड सेशन असणार आहे, पण फास्ट ट्रॅक पद्धतीने या सगळ्या गोष्टी असणार आहे. अशा ह्या दोन्ही बॅचेस आपल्याकडे सुरू झालेल्या आहेत. ही पण बॅच आपल्याकडे सुरू झालेली आहे. 799 रुपये बॅचची प्राइस असणार, 21 जून पर्यंत व्हॅलिडिटी मात्र असणार आहे. आणि ज्यांचा थोडा अभ्यास आहे आणि त्यांना रिव्हिजन करायचं त्यांच्यासाठी बेस्ट बॅच असणार आहे. ओके, या दोन्ही बॅच आपल्याकडे सुरू झालेल्या आहे. या सोबत आणि फेसबुक आणि इन्स्टावरती सुद्धा तुमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आम्ही घेऊन येत असतो. सो या ठिकाणी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. ही आपली फेसबुक इन्स्टा आयडी आहे आणि आपली फेसबुक आयडी आहे. याही ठिकाणी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. ओके, त्यानंतर इतर सुद्धा बॅचेस चालू आहेत. आपल्या सीटेटच्या पण इतर सुद्धा बॅचेस चालू आहेत. टीईटीच्या असेल, एमपीएससी यूपीएससीच्या पण असेल किंवा सरळ सेवेच्या असेल, वेगळ्या प्रकारच्या बॅचेस आहे. इग्नाइट अकॅडमी ऍप डाउनलोड करून तिथून तुम्ही या बॅचेस परचेस करू शकता. ओके, चला तर मग सुरुवात करूया आपल्या सेशनला. आज आपल्याला बघायचंय की सीटेट मध्ये मराठी या विषयाचा कशा प्रकारे अभ्यासक्रम असणार आहे. बघा, जेव्हा आपल्याला 2 लँग्वेज निवडायचे असतात, ज्यामध्ये लँग्वेज फर्स्ट आणि लँग्वेज सेकंड, मग या ठिकाणी तुम्ही मराठी निवडण्याचा एक चान्स असतो. जसं महाराष्ट्रात सीटेटची तयारी करणाऱ्या मुलांसाठी मराठी हा विषय हक्काचा आणि हमखास मार्क देणार आहे. पण पण इथे मात्र थोडा ट्विस्ट येतो आपल्याकडे. कसा ट्विस्ट येतो? जसं आपण इतर परीक्षेत तयारी करतो, मराठी ग्रामर आहे, मराठी ग्रामर करा, मोकळे व्हा, संपला विषय. पण इथे मात्र तसं नाही. मग काय अभ्यासक्रम आहे, काय स्ट्रॅटेजी पाहिजे, काय गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. तर बघा, आपण जाणून घेऊ सीटेटच्या अभ्यासक्रमामध्ये. बघा, तुम्ही भाषा 1 म्हणून मराठीची निवड करू शकता किंवा भाषा 2 म्हणून पण निवड करू शकता. कोणतीही भाषा म्हणून मराठीची निवड करू शकता. म्हणजे भाषा 1 सुद्धा मराठी घेता येते, भाषा 2 सुद्धा मराठी घेता येते. पेपर 1 ला पण आणि पेपर 2 ला दोघांनाही चान्सेस असणार आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला काय काय असणार आहे त्याबद्दल सांगतो. इथे तुम्हाला आकलन नावाचा प्रकार आहे. काय? आकलन नावाचा प्रकार आहे. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला आणखीन काही गोष्टी क्लिअर करून देतो. त्या म्हणजे आपला पेपर जो आहे मराठी भाषेचा, बघा 30 प्रश्न 30 गुण अशा प्रकारे हा पेपर असणार आहे. पण या पेपरचा जर विचार जर केला तर 2 भागात हा पेपर विभागलेला आहे. एक आहे आकलन, त्याला पहिला आपण अध्यापन शास्त्र घेऊया. अध्यापन शास्त्र ज्याला आपण पेडॉलॉजी म्हणतो, मराठी अध्यापन शास्त्र म्हणूया. आणि दुसरा भाग आहे आकलन. आणि थोडंफार प्रमाणात त्याला व्याकरण पण यामध्ये विचारलं जाऊ शकतं. आकलनामध्येच व्याकरणावरती प्रश्न आहे. अशा 2 भागात आहे. 15 प्रश्न इकडे पण येतात, 15 प्रश्न इकडे पण येतात. 15 गुण 15 गुणासाठी असणारा हा भाग आहे. मग असं असल्यानंतर कसा अभ्यास करायचा, बरोबर आहे ना? मग यापैकी आकलन भाग आहे हा 15 गुणांसाठी आहे आणि अध्यापन शास्त्र पण 15 गुणांसाठी आहे. आणि आकलन मध्ये जर विचार केला तर आपल्याला 2 उतारे, पेपर 2 साठी असेल तर 2 उतारे दिले जातात. एकला किंवा कधी कधी 1 उतारा 1 कविता असाही स्वरूपात दिलं जातं. बघा, एक गद्य स्वरूपात आणि एक पद्य स्वरूपात अशा प्रकार पण देतात. अशाही प्रकारे प्रश्न दिले जाऊ शकतात. किंवा
काही ठिकाणी 2-2 उतारे पण असतात, काही ठिकाणी एक उतारा आणि एक कविता, अशा प्रकारचा पॅटर्न असणार आहे. आणि यामध्येच तुम्हाला काही प्रश्न बघा, ज्यामध्ये आकलनावरती प्रश्न असतात, मग काही प्रश्न व्याकरणावरती असतात. 1, 2, 3 प्रश्न किंवा 2 प्रश्न 3 प्रश्न असे व्याकरणावरती विचारले जाऊ शकतात तुम्हाला. म्हणजे एका उतार्यामध्ये 2 प्रश्न, दुसऱ्या उतारामध्ये 2 प्रश्न किंवा 1 प्रश्न 2 प्रश्न, अशा पद्धतीने व्याकरण या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. इथं मात्र तुमची आकलनाची टेस्ट होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे, कारण एका उतार्यावरती जवळपास तुम्हाला 8 ते 9 प्रश्न, 7, 8, 9 प्रश्न या दरम्यान येतात. 7 ते 8 प्रश्न एका उतार्यावर दुसऱ्याच्या, 7 ते 8 प्रश्न एका दुसऱ्या उतार्यावरती किंवा कवितेवरती, अशा पद्धतीचा पॅटर्न असतो. या प्रकारची तयारी करण्यासाठी तुम्हाला आकलन क्षमता चांगली असणं गरजेचं, कारण 15 मार्क तुम्हाला यावरती मिळतात. 15 मार्काचा हा काय असणार आहे, टॉपिक असणार आहे, किंवा 15 मार्काची तयारी इथे तुमची केली जाऊ शकते. भाषिक क्षमता तपासली जाते तुमची, की तुम्ही किती चांगल्या प्रकारे आकलन करू शकता, त्या भाषेचं ज्ञान किती आहे. मग तिथे तुम्हाला कधी कधी म्हणी, वाक्प्रचार, विरुद्धार्थी, समानार्थी यांचाही समावेश तुम्हाला व्याकरणामध्ये केलेला दिसतो, किंवा नाम वगैरे याचाही समावेश केला जातो. तुम्हाला व्याकरणामध्ये पण जरी विचार केला तुम्ही, व्याकरणामध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ येणाऱ्या गोष्टींमध्ये काय काय येऊ शकतं याबद्दल माहिती घेऊ आपण. व्याकरणमध्ये तुम्हाला शब्दाच्या जाती, हा घटक विचारला जाऊ शकतो, ज्यामध्ये नामावरती बऱ्याचदा प्रश्न येतो. नाम, सर्वनाम, ज्या विकारी जाती आहेत, विशेषण आणि क्रियापद, यावरती खूप जास्त प्रश्न विचारले जातात. म्हणजे खूप जास्त म्हणण्यापेक्षा याच्यावरती एखादा प्रश्न तुम्हाला हमखास असणार आहे. त्यासोबत नामाचं लिंग, वचन यावरती प्रश्न असणार आहे. त्यानंतर काळ यावरती प्रश्न, वाक्याचे प्रकार, थोडाफार चूक केला विचारला असतं. यस. त्यानंतर शब्दसंग्रह, म्हणीवरती एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यांच्यापैकी काहीतरी 1-2 येणार, म्हणजे हे सगळे टॉपिक लिहितो मी, याच्यापैकी काहीतरी 1-2 तुम्हाला विचारले जाणार. म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी शब्द, अशा प्रकारचं व्याकरण तुम्हाला 3 किंवा 4 मार्काला पूर्ण पेपरमध्ये विचारलं, जास्तीत जास्त 5 मार्काला. पण 2, 3, 4 कधी 2 प्रश्न येतात, कधी 3 प्रश्न येतात, कधी 4 प्रश्न, निश्चित नाही, पण प्रश्नांची संख्या कमी जास्त, 4 किंवा 5 पेक्षा जास्त प्रश्न नाहीये. पूर्ण 15 मध्ये तुम्हाला 3-4 प्रश्न विचारले, यापैकी काहीही विचारलं जाऊ शकतं. अशा प्रकारे व्याकरण आणि आकलन हा भाग होतो, हा भाग इथे कव्हर होतो. त्याच्यानंतर येतं आपलं अध्यापन शास्त्र. काय येतात? अध्यापन शास्त्र म्हणजे भाषा विकासासंदर्भात, लँग्वेज डेव्हलपमेंट याच्या संदर्भात आपल्याला बघायचं असतं. म्हणजे अध्यापन शास्त्र आपल्याला पूर्ण 15 मार्कासाठी विचारलं जातं. त्यात भाषा विकासावर बऱ्यापैकी प्रश्न येतात. भाषा विकास, लँग्वेज डेव्हलपमेंट कसं होतं, मग त्यामध्ये भाषा शिकणे आणि संपादन करणे हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. भाषा कशा प्रकारे शिकतो आपण, किंवा एखादी भाषा आपण शिकतो कसं, जसं आपली मातृभाषा असेल किंवा आंतरराष्ट्रीय भाषा असेल किंवा फॉरेन लँग्वेज म्हणतो आपण, या भाषा कोणतीही भाषा कशी आत्मसात करतो, तिला भाषा शिकणे आणि भाषा संपादन करणे म्हणतो. त्यानंतर एखाद्या भाषेचं कार्य काय आहे, ती भाषा कशा प्रकारे आपल्या जीवनात भूमिका किंवा आपल्या शिकण्यामध्ये, आपल्या अध्यापनामध्ये भूमिका काय बजावती, याबद्दल या ठिकाणी आपल्याला माहिती मिळते. त्याच्यानंतर भाषा शिकण्याचे तत्वे आहेत, कोणकोणत्या तत्वाने आपण भाषा शिकतोय, तर भाषा विकासावरती खूप चांगले प्रश्न विचारले जातात आपल्याला. त्याचबरोबर श्रवण, भाषण आणि वाचन ही जी कौशल्य आहे, या कौशल्यांचा विकास कसा करायचा, मग मुलांच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात, की शाळामध्ये आपण शिकताना मुलांचा श्रवण, भाषण, लेखन कौशल्यांचा विकास कसा करायला पाहिजे, त्या विकासासाठी कोणकोणत्या गोष्टींचा वापर करायला पाहिजे, कोणकोणती शैक्षणिक साधने पाहिजे, वेगळ्या मेथड्स काय आहेत का, त्या या सगळ्या या ठिकाणी आपल्याला अभ्यासाच्या असतात. आणि त्याच्यानंतर बघा, या भाषिक क्षमतांचा विकास करण्यासाठी आणखीन काय काय करू शकतो, म्हणजे वेगवेगळे शैक्षणिक साधने वगैरे या गोष्टींचा विचार या ठिकाणी केला जाऊ शकतो. आणि याच्यावरती विचारलेले प्रश्न हे उपयोजनात्मकरित्या आपल्याला सोडवायचं. एक विद्यार्थ्याला समोर ठेवून आपण कशा प्रकारे हे प्रश्न सोडू शकतो, या पॅटर्नचे प्रश्न आपल्याला विचारले जातील इथे. याशिवाय अध्यापन शास्त्र बघा, अध्यापन शास्त्र म्हणजे ज्याला आपण पेडागॉजी म्हणतो तोच, पण अध्यापन करण्याची, मग भाषा कशी शिकवायची, भाषा कशी शिकवायची वर्गामध्ये, भाषा कशी शिकवायची, भाषा शिकवण्याच्या मेथड्स कोणकोणत्या, म्हणजे वर्गात मी तुम्हाला मराठी भाषा शिकवतो, मग मराठी भाषा कोणकोणत्या पद्धतीने शिकवतो, ट्रान्सलेशन मेथड आहे, डायरेक्ट टू डायरेक्ट मेथड आहे,
म्हणजे कशा मेथडचा वापर करून आपण भाषा शिकवतो, मग त्या मेथडचा फायदा काय होतो, एखादी फॉरेन लँग्वेज आपल्याला मुलांना शिकवायची तर कोणत्या मेथडने शिकवायला पाहिजे, त्याचे मेरिट काय, डिमेरिट काय, म्हणजे फायदे तोटे काय, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला होतो. पण त्याचबरोबर करिक्युलम म्हणजे अभ्यासक्रम, मग अभ्यासक्रम कशा प्रकारे असायला पाहिजे, त्याच्यासाठी कोणकोणत्या योजना आहेत का, तो अभ्यासक्रम तयार कसा केला जातो, आराखडा वगैरे, या सगळ्या गोष्टींवरती असतात. आणि त्याच्यानंतर पुढचा येतो शैक्षणिक साहित्य, टीचिंग लर्निंग मटेरियल. याच्यामध्ये एखादं मटेरियल कोणत्या स्वरूपातलं आहे, म्हणजे प्रत्यक्ष स्वरूपातलं आहे, अप्रत्यक्ष स्वरूपातलं आहे की, अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारले जातात. इथं थोडासा बॅरियर आपल्याला काय येतो माहितीये का, जर तुम्ही थोडा चांगला विचार जर केला असेल किंवा मागच्या वर्षीचा पेपर पाहिला असेल, हिंदी, मराठी आणि इंग्रजी तिन्ही लँग्वेजचा पेपर सेम होता, फक्त प्रश्न ट्रान्सलेट केलेले होते. जर तुम्ही 2026चा पेपर पाहिला असेल तर सेम प्रश्न होते, लँग्वेज फर्स्ट मध्ये असेल किंवा सेकंड मध्ये असेल, म्हणजे इंग्रजीचे प्रश्न, हिंदीचे प्रश्न आणि मराठीचे तिन्ही प्रश्न सेम होते, फक्त ट्रान्सलेट केलेले होते. हिंदीतला प्रश्न हिंदीत, मराठीतला प्रश्न मराठीत, इंग्रजीतला प्रश्न इंग्रजीत, अशा पद्धतीने होतं. त्याच्यामुळे प्रश्न आपले ट्रान्सलेट केले असणार आणि बरेचसे प्रश्न थोडेसे मराठी जरी असले, काही प्रश्न थोडं समजायला क्लिष्ट जायचे, तर त्या इंग्रजीचा फायदा किंवा हिंदीचा वापर करून आपण तसे समजून घ्यायला मदत करू शकतो. बऱ्याचदा प्रश्न त्या टाईपमध्ये येतात. त्याच्यानंतर शेवटी मूल्यमापन. मग मूल्यमापनाचे प्रकार कोणकोणते आहे, मूल्यमापन करण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहे, कोणतं मूल्यमापन आहे, जसं निदानात्मक, उपचारात्मक, यावरती जास्त प्रश्न येतो. उपचारात्मक शिक्षण काय काय केलं जाऊ शकतं, अशा टाईपचे प्रश्न आपल्याला बऱ्याचदा या विभागामध्ये दिसतात. आणि मूल्यमापन हा उपयोजनात्मक प्रश्न विचारण्याचा खूप चांगला आहे, की एखादा विद्यार्थी आहे त्याला जर एखाद्या गोष्टीची अडचण असेल तर तुम्ही शिक्षक म्हणून काय करायला पाहिजे, त्याच्यावर काय उपचार करायला पाहिजे. उपचारात्मक शिक्षण हा एक सेपरेटली पार्ट आहे. किंवा इथे येणाऱ्या अडचणी आहे, विद्यार्थ्यांना येणाऱ्या ज्या अडचणी आहे त्या अडचणी कशा सोडवायच्या, किंवा भाषा शिकताना कोणकोणत्या अडचणी निर्माण होऊ शकतात, मग त्यांचे ज्यांच्यामध्ये कमतरता कोणकोणत्या आहे, जसं आपण डिस्लेक्सिया, डिस्कॅल्कुया, डिस्ग्राफिया याच्याबद्दल माहिती घेतो, यावरती हमखास प्रश्न येतो. या सगळ्या गोष्टींचा इथे विचार करून आपल्याला तो अभ्यासक्रम शिकवायचा असतो आणि तिथे उत्तर द्यायचे असतात आपल्याला, या पाठांनी आपल्याला जायचं असतं. मग आता 2025ला 26ला जो पेपर आला होता, त्या पेपरचं काही थोडंफार अनालिसिस केलं मी, की कोणत्या घटकावरती कसे कसे प्रश्न विचारलेले होते. 2026ला झालेला पेपर बघा, त्याचा जर विचार केला तर आपण पेपर 1, पेपर 2 दोन्हीचा पण विचार करू. 7 तारीख किंवा 8 तारीख दोन्ही तारखेंचा पेपरांचा विचार करूया. तर पहिल्यांदा आकलनाबद्दल आपण प्रश्न विचारूया, कशावरती किती प्रश्न होते, म्हणजे उतारा. बघा, उतारा किंवा गद्य याच्यावरती उतारा वाचून त्यावर आधारित असलेले प्रश्न आहे. त्यांचे वैशिष्ट्य काय, की यामध्ये लेखकाचा दृष्टिकोन, उताराचे मध्यवर्ती आशय आणि घटनाक्रम यावरती प्रश्न विचारला होता, की सेंट्रल थीम काय, या उताराची मध्यवर्ती कल्पना काय आहे, लेखकाला काय म्हणायचंय. कधी कधी उपयोजनात्मक प्रश्न असतात, उतारात नाही आपल्याला आकलन होऊन त्याचं उत्तर द्यावं लागतं, असे प्रश्न पण असू शकतात. 1-2 प्रश्न जे उतारात नाही सापडत, पण उताराचा संपूर्ण जर आवाका आपण लक्षात घेतला तर आपल्याला या प्रश्नांचं उत्तर सहजपणे देता येतं. त्यानंतर शब्दसंग्रह, काही प्रश्न समानार्थी होते, विरुद्धार्थी होते, वाक्प्रचारावर म्हणी बनवते होते. 2026ला आलेला आहे. उतारातले कठीण शब्दांचे अर्थ सांगा. शब्दसंग्रहामध्ये पण वेगळं काही नाही, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द वगैरे, कठीण शब्दांचे अर्थ किंवा विशिष्ट संदर्भानुसार अर्थ विचारल्यात. इथे म्हणी, वाक्प्रचार पण असेल, उतारात येऊन गेला तर त्याचाही संदर्भ आपल्याला विचारला जातो. आणि मग प्रश्न होतो व्याकरणावरती. मग व्याकरणावरती जे प्रश्न विचारले ते विशेषणावरती विचारले, गुण विशेषणावरती विचारले, ते अव्यय, शब्दयोगी अव्यय पण विचारला जातात. एकदा शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय सांगा, असे प्रश्न विचारले. म्हणजे शब्दांच्या जातीवरती बघा, अद्रकीत शब्दांची जात ओळखा किंवा व्याकरण नियमावर आधारित प्रश्न, जात ओळखा यावरती प्रश्न होते. हे 2026 होतं. हे झालं या आकलनावरती म्हणजे उतार्यावरती. त्याच्यानंतर अध्यापन शास्त्रावरती पण प्रश्न विचारले होते. भाषा शिक्षण मागाशी बघितलं आपण, भाषा शिक्षणावरती प्रश्न होता. त्यानंतर उपचारात्मक शिक्षण बघा, रेमेडिकल टीचिंग म्हणजे उपचारात्मक काय करायला पाहिजे. 100% हमखास प्रश्न येतो की या ठिकाणी तुम्ही विद्यार्थ्यांच्या अडचणी बघा, शिकवाय वर्गात मराठी भाषा कशी शिकवाय, मुलांच्या भाषिक अडचणी कशा दूर कराव्यात यावर प्रश्न असतात. भाषा शिक्षण. त्यानंतर मूल्यमापनावरती विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमतेचं मूल्यमापन करणे. मूल्यमापन करण्यासाठी कोणतं साधन वापरणार, कशा पद्धतीने मूल्यमापन करणार, संवाद लेखन किंवा निबंधाद्वारे कौशल्य तपासणे. या ठिकाणी काय येतं, विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक मराठीचा भाषेचा वापर कसा करायचा, की विद्यार्थ्यांनी भाषेचा वापर व्यवहारात कसा करायला पाहिजे. याच्या थोडं डिटेल्स मध्ये जर गेलं या 2 भागाच्या, तर आपल्याला हे पण लक्षात येतं की कशा प्रकारे वेटेज होतं. बघा, भाषा संपादनावरती
लँग्वेज ऍक्विजिशन वरती 3 ते 4 प्रश्न होते, वेटेज पण सांगतो. 3 ते 4 प्रश्न तुम्हाला लँग्वेज ऍक्विजिशन म्हणजे भाषा शिकणे आणि भाषा संपादन करणे या घटकावरती विचारलं जातं. व्याकरण, शब्दसंग्रह, विकासाचे टप्पे, नैसर्गिक प्रक्रिया वगैरे. त्यानंतर अध्यापन पद्धतीवरती 2 ते 3 प्रश्न होते, भाषा शिकवण्याची विविध पद्धती. मग डायरेक्ट मेथड कोणती आहे किंवा रचनात्मक पद्धती कोणती आहे असे प्रश्न विचारले होते. ते 26 ला. त्यानंतर उपचारात्मक शिक्षण हा प्रकार 100% येतो म्हणजे येतो. 1 किंवा 2 प्रश्न तरी यावरती असतात. बघा, मुलांना वाचताना किंवा आकलनात अडचणी येतात, त्यासाठी स्वतंत्र तास घेऊन करण्यास येणारी मदत. पण त्याला काय म्हणायचं की कशा प्रकारे केली जाऊ शकते यावरती प्रश्न असतात आपल्याला. हे जे आहे ते तुम्हाला विश्लेषण करून आणलंय मी त्या पद्धतीचं. त्याच्यानंतर व्यावहारिक भाषा कौशल्य म्हणजे भाषेचा व्यवहारात वापर करायचा, त्यावरती सुद्धा 2 प्रश्न होते. दैनंदिन जीवनात भाषा कशी वापरायची. बघा, दुकानात संवाद साधणे, भाषेचा वापर करताना विद्यार्थ्यांची क्षमता, लँग्वेज यूज करायची. त्यानंतर संवाद आणि गट कार्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करणे, गट कार्य देणे, जोडीनं काम करणे. मग जोडीनं काम करताना काय अडचणी येऊ शकतात, विद्यार्थी कशा प्रकारे रिस्पॉन्स देतात आपल्याला, यावरती 2-3 प्रश्न होते. त्यानंतर मूल्यमापनाच्या साधनांवरती कोणतं साधन वापरायला पाहिजे, कोणती पद्धत वापरायला पाहिजे, भूमिका पालन म्हणजे काय, कशाला म्हणायचं, कथा वाचण्यासाठी कोणत्या पद्धतीने कथा वाचावी, अशा प्रकारचे प्रश्न 2 प्रश्न. त्याच्यानंतर सर्वसमावेशक शिक्षण, सगळ्या मुलांना एकत्र येऊन शिकवायचं. विविध पार्श्वभूमी असलेल्या मुलांना शिकवण्यात अक्षमता असलेल्या मुलांचं अध्यापन कसं होणार आहे. मग जसं काही मुलं अस्थिव्यंग असतात, काही मुलं मतिमंद असतात, अशा मुलांना आणि सर्वसामान्य मुलांना एकत्रितरित्या कसं शिकवायचं याबद्दल असणारे प्रश्न. अशा प्रकारचा हा 2026चा पॅटर्न होता, ज्यामध्ये पेडागॉजीवरती अशा प्रकारचे प्रश्न होते तुम्हाला आणि आकलनावरती अशाच प्रकारचे प्रश्न होते तुम्हाला. मग आता सिलेबस असा आहे, तर मग सर आम्ही तयारी कशी करावी. या सगळ्यात एकमेव सोल्युशन सांगतो तुम्हाला, ती म्हणजे आपली बॅच. आता तुम्हाला मी याच्या व्यतिरिक्त काहीच वाचू नका, म्हणजे आम्ही ज्या बॅच मध्ये तुम्हाला ज्या ज्या गोष्टी देणार आहे त्याच गोष्टी करा. या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळं कोणतंही पुस्तक वाचण्याची गरज नाही. म्हणजे तुम्हाला ज्या नोट्स मिळतील किंवा तुम्हाला जे टॉपिक सांगितलेले किंवा तुम्हाला जे टेस्ट घेतलेला आहे किंवा तुम्हाला जे घेतलेले लेक्चर्स असतील त्याच्या व्यतिरिक्त वेगळं काही करण्याची गरज नाही. तिथून सुद्धा तुम्ही या परीक्षेची तयारी आरामशीर करू शकता आणि सहजपणे टॅकल करू शकता. म्हणजे तुम्हाला प्रॉपर गायडन्स केलं जाईल, सेपरेटली नोट्स दिल्या जाईल, तुम्ही तेच रीड करायचं, त्याच प्रकारच्या प्रश्नांचा सराव करायचा आणि तेच पॅटर्न करायचं. आणि जे आपले सराव सेशन होतात, PYQ सेशन वगैरे जे होतं ते सगळे व्यवस्थित अटेंड करायचे. वेगळं काहीच वाचायची गरज नाही. तरी सुद्धा तुम्ही या प्रश्नांना सहजपणे टॅकल करू शकता. म्हणजे आपली बॅच ही यावरती छान प्रकारे सोल्युशन असणार आहे. आणि जे नवीन रेग्युलर स्टुडंट असेल त्यांनीही वेगळं काही वाचायची गरज नाही. बॅच व्यवस्थित करा, बॅच मधल्या नोट्स, टेस्ट मात्र रेग्युलर सोडवायच्या. जो पण टॉपिक दिला त्या टॉपिकवर येणारे प्रश्न कसे होते, मागच्या प्रश्नपत्रिकांचा सराव सुद्धा आपल्याकडे होणार, तो सराव पण तुम्हाला मिळेल. त्याच्या माध्यमातून तुम्हाला नवीन प्रश्नांची कशा प्रकारे पातळी असते या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित प्रकारे तुम्हाला विश्लेषण केलं जाईल. गृहिणी असेल, गृहिणी सुद्धा बॅचचे लेक्चर्स व्यवस्थित करा आणि त्या नोट्स व्यवस्थित रीड करा आणि टेस्ट सोडवा. याच पॅटर्नने तुम्ही जा, काही वेगळं करण्याची गरज नाही. आपण सगळे पॅटर्न, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच बॅच मध्ये कव्हर करून देतो. सो बॅच आता आपली सुरू होते, त्यामुळे जे नवीन असतील त्यांच्यासाठी अशा प्रकारे मराठीचा सिलेबस असणार आहे. मराठीचा सगळा सिलेबस तयार कंप्लीट करून देण्याची आणि त्याच्यावर सराव घेण्याची जबाबदारी माझी. त्यामुळे निश्चिंत राहा, मराठीत तुम्हाला जवळपैकी 27-28 मार्क पडतील अशी तयारी आपण करून घेऊया. ओके, 30 पैकी 30 का बरं नाही म्हणते मी, कारण तुम्ही गोंधळ करता ना तिथे, बरोबर ना. 30 पैकी 30 नाही का, तुम्ही गोंधळ करता, 1-2 प्रश्न चुकवता, म्हणून 28, 27, 28 पर्यंत मार्क पडतील अशा प्रकारे तयारी होती. पण यासाठीच ही आपली बॅच असणार आहे मित्रांनो, ती म्हणजे सीटीटी पेपर 1, पेपर 2, पेपर 1 व 2 एकत्रित असणारी फास्ट ट्रॅक एकदम व्यवस्थित बॅच असणार. लाईव्ह बॅच असेल, रेकॉर्डेड बॅच असेल, नोट्स मिळतील, टेस्ट मिळतील, सगळ्या काही गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे. 6 मंथ व्हॅलिडिटी असणार आहे. बॅच आपली 18 तारखेपासून चालू होते, त्यामुळे पटपट जॉईन करून टाका. आणि दुसरी गोष्ट, फास्ट ट्रॅक बॅच टीईटीची तयारी करणाऱ्यांसाठी आपण फास्ट ट्रॅक बॅच स्टार्ट केलेली आहे. जेही विद्यार्थी आपली टीईटीची तयारी करतायत त्यांच्यासाठी असणारी सेपरेटली बॅच असणार. फास्ट ट्रॅक बॅच ही फास्ट रिव्हिजन पद्धतीने असणार आहे. यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन मिळतील, नोट्स मिळतील, टेस्ट मिळतील, पण त्या संघाने म्हणजे विषयाला अनुसरून त्या गोष्टी असणार आहे. ओके, या व्यतिरिक्त आणखी काही माहिती पाहिजे असेल तर इग्नाइट अकॅडमी ऍप मात्र तुम्हाला डाउनलोड करायचं. 88 88 99
6116 हा आपला अकॅडमीचा नंबर आहे. यावरती कॉल मेसेज करून तुम्ही डिटेल्स माहिती घेऊ शकता. ओके, चलो भेटूया मग नेक्स्ट सेशन मध्ये. तोपर्यंत रजा घेतो. थँक्यू, टेक केअर, जय हिंद.